56 वर्षाचा शिक्षक ज्याची पोरगी लग्न झालेली आहे, एक पोरगी नोकरीला आहे, त्या पोरीला 2 लेकरं आहेत आणि 56 वर्षाचा शिक्षक एखाद्या 8वी 9वीच्या लेकराला अश्लील चित्रफिती दाखवू शकतो का? हा प्रश्न देखील मला विचारण्यासारखा आहे. 100पैकी 10-5 भिकारचोट असतील, मी त्याच्या बाजूत नाही, पण जे गोरगरिबांच्या लेकरांना न्याय दिलेत, आज जिल्हा परिषदेच्या शाळा ज्यांच्यामुळे टिकून आहेत, त्या शिक्षकांचा मान सन्मान देखील जपणं काळाची गरज आहे. तुमच्या वैयक्तिक हेव्यादेव्यापोटी, तुमच्या जातीयतेपोटी, तुमच्या धार्मिकतेपोटी जाणून बुजून तो शिक्षक आहे आणि त्याला टार्गेट करत असाल तर यासाठी शिक्षकांना सांगलो किंवा तू डबाने कोणाचा चहा पण पिऊ नको. झेंड्याच्या दिवशी गावातल्या कोणाला तरी सूत्रसंचालकाचं काम दे, त्यालाच नावं घे म्हणाव, कोणाचे नावं घे, कोणाला भाषण करायचे, तो काम फक्त संत्र्या गोळ्या वाटायला राय, कारण तू टार्गेट होता कामा नये. शिक्षकाच्या प्रतिमेला काळीमा फासला. येणाऱ्या काळात एकच फील्ड आहे, कारण वकील चुकला एखाद्या आरोपीचं इकडे तिकडे काय होईल, कळलं का? जज बी चुकला एखाद्या आरोपीचं इकडे तिकडे काय होईल, पोलिसांचं बी चुकलं एखाद्या व्यक्तीचं इकडे तिकडे काय होईल, पण एक शिक्षक चुकला तर येणाऱ्या 10 पिढ्या नसता नाबूद होतात. म्हणून शिक्षकाचा सन्मान होणं गरजेचं आहे.